नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम। आज मी बनवणार आहे अरबी कांद्याची भाजी। ही आरोग्यासाठी खूप चांगली असते आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि हाईप करा। आता ही भाजी कशी करायची ती मी तुम्हाला दाखवते। हा आहे अरबीचा कांदा। हा जमिनीमध्ये मातीत असतो खाली एकदम, आणि हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो। म्हणून याची भाजी पावसाळ्यात तरी आपण एकदा तरी करून खायची असते। आपल्या आरोग्याला खूप चांगली असते। हा असा सोलून घ्यायचा, पूर्ण त्याच्यावरची साल काढून घ्यायची। आपण पूर्ण साल निघाली पाहिजे, कारण त्याला माती पण असते थोडी, जमिनीत खाली मातीमध्ये असतो तो। आणि छोटे छोटे याचे कांदे सुद्धा आपल्याला भेटतात बाजारामध्ये। हा माझा जवळजवळ 250 ग्रामचा कांदा आहे। आता ह्या पूर्ण आता आपण असा सोलून घेऊया। असा छान सोलला गेला बघा, अशा प्रकारे सोलून घ्यायचा। आणि मग ह्याचे आपण जसं आपण चूरणाच्या भाजीचे तुकडे करतो ना, त्याप्रमाणे ह्याचे तुकडे करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण आता कापून घेऊया। हा बघा, हा छान असा सफेद असतो, आतून मस्त सफेद असतो। असे आता आपण हे तुकडे करून घ्यायचे त्याचे। हे छान असे तुकडे करून घ्यायचे बारीक। आपण जसं चूरणाच्या भाजीचे तुकडे करतो ना, त्याप्रमाणे ते करायचे। ही भाजी खूप छान पण लागते, चवीला खूप छान असते। अशी भाजी ही चिरून घ्यायची, छान याचे तुकडे करायचे। ही भाजी खूप आरोग्यासाठी चांगली असते आणि पचनासाठी सुद्धा फायदेशीर असते, आणि ही रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढवते। म्हणून ही भाजी पावसाळ्यात आपण मुद्दाम खायची असते। आणि तुम्ही ही एकदा नक्की करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते। आणि ज्यांना डायबिटीस असते त्यांनी थोडी नियंत्रण खावी। अशा प्रकारे ही भाजीचे तुकडे आपण करून घेऊया। असे थोडे बारीक बारीकच करायचे, आपण बटाट्याप्रमाणेच करायचे बारीक तुकडे। आणि एका भांड्यामध्ये मी पाणी घेतले, त्या पाण्यामध्ये आपण हे संपूर्ण तुकडे टाकून घेऊया। ही चांगली धुतली पाहिजे भाजी, कारण ती मातीत असते ना, म्हणून ती थोडी माती पण लागलेली असते। म्हणून ही भाजी स्वच्छ धुवून घ्यायची। अशा प्रकारे आपण आता ही बघा धुवून घेतली। 1-2 वेळा त्यातलं पाणी आपण काढून टाकूया। अशी आता आपण छान अशी धुवून घेऊया। त्याची माती पण गेली पाहिजे, कारण थोडं साल पण आपलं राहिलेलं असेल तर त्याची माती सुद्धा धुवून जाते। मग म्हणून 1-2 ते 3 वेळा ही पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आता अशा प्रकारे भाजी आपली धुवून झाली, आणि मी एका छोट्या कुकरमध्ये लावते। कुकरमध्ये आपण 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहेत मात्र, आणि ही छान उकडली पाहिजे भाजी। अशी भाजी उकडून घ्यायची असते। याच्यामध्ये मी कुकरमध्ये लावते, कुकरमध्ये टाकली, त्याच्यानंतर 1 ग्लास पाणी घातलं आणि थोडं वरून आपण तेल घालूया, म्हणजे कुकर मधलं पाणी बाहेर येणार नाही। आणि आता आपण गॅसवरती ठेवूया। एक कुकरच्या आपल्याला 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या, कारण छान शिजली पाहिजे भाजी। 3 ते 4 शिट्या आता आपण करून घेऊया। अशा प्रकारे बघा, आणि हात सुद्धा आपले स्वच्छ धुवायचे, कारण थोडीशी खाज असते, थोडी जास्त नसते खाज, थोडीच असते, पण हात स्वच्छ धुवून घ्यायचे। आणि अशा प्रकारे आपल्या आता शिट्या झाल्या बघा कुकरच्या माझ्या। आता मी 4 शिट्या करून घेतल्या आणि गॅस बंद केला। कुकर थंड करून घ्यायचा आणि त्यातलं पाणी आपण साफ आता गाळून घ्यायचंय। अशा प्रकारे आता भाजी आपण एका भांड्यामध्ये मी चाळणीमध्ये काढते, म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल। हे पाणी सगळं निथळून घ्यायचं, हे पाणी घ्यायचं नाही आपल्याला। अशा प्रकारे आता ही भाजी बघा साफ आता पाणी निथळलं, चाळणीमध्ये काढले। आणि ह्याला थोडा कांदा जास्त लागतो। कांदा जास्त असेल तर भाजीला टेस्ट सुद्धा छान येते। आता मी कढई तापत ठेवते। कढईमध्ये आपण तेल घालूया। 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल थोडं तापायला ठेवूया। त्याच्यामध्ये मी राई टाकली, अर्धा चमचा राई टाकायची, थोडा अर्धा चमचा जिरं टाकायचं, आणि 3 कांदे मी मध्यम आकाराचे घेतले, ते बारीक चिरून घ्यायचे। थोडा कांदा जास्त घालायचा याला, मग भाजी सुद्धा छान लागते। आणि ह्या भाजीमध्ये तुम्ही सुका जवलाक टाकून केलात ना तरी सुद्धा खूप छान चवीला लागते भाजी।
कांदा सुका जवला टाकला ना तरी भाजी खूप छान लागते नॉनव्हेज लोकांसाठी। आणि आता हे कांदा छान असा आपण परतून घेऊया। मी 3 कांदे मीडियम घेतलेत। थोडा हिंग टाकूया अर्धा चमचा आणि पुन्हा टोमॅटो टाकायचा। एक मोठा टोमॅटो घेतलाय मी, तो बारीक चिरून घेतला आणि तो टोमॅटो सुद्धा याच्यामध्ये घातला। आता याला छान असं परतून घेऊया। छान टोमॅटो शिजला पाहिजे, असं छान असं परतून घ्यायचा। आणि हा असा प्रकारे परतलं की आपण आता याच्यावरती आपण मसाले घालायचे आपल्याला। आता अर्धा चमचा हळद टाकूया आणि हा माझा मालवणी मसाला आहे, 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला घालायचा। ते तुमच्या चवीप्रमाणे घाला। आणि संडे मसाला माझ्याकडे आहे, तो मी अर्धा चमचा घातला। आणि असं आता छान परतवून घ्यायचा मसाला। छान कांदा टोमॅटोला छान लागला पाहिजे, अशा प्रकारे आपण हा मसाला परतून घ्यायचा। बघा मसाला चांगला लागला पाहिजे या भाजीला। आणि माझं हे वाटण तयार असतं, मी कांदा खोबऱ्याचं वाटण करून ठेवते। ते 3 ते 4 दिवसासाठी वाटण असतं माझ्याकडे, ते तेवढं वाटण टाकूया म्हणजे भाजीला चव छान लागते। कांदा खोबरं गरम मसाला लसूण आलं असं वाटण असतं माझं। हे सुद्धा ह्या मसाला त्याच्यामध्ये घालूया आणि छान असा परतून घेऊया। थोडं पाणी घालूया, 2 ते 3 चमचे पाणी घालायचं। असा हा कांदा छान मसाल्यात परतला पाहिजे, संपूर्ण मसाला त्याला लागला पाहिजे। कांद्याला छान मसाला परतून घेतला पाहिजे। ह्या भाजीला मसाला चांगला परतलेलाच पाहिजे, मग छान भाजी लागते आपल्याला। आता आपली बघा हा कांदा टोमॅटो सर्व गरम मसाले सगळं आपण मिक्स करून घेतला आणि छान असं परतलाय। असा हा मसाला आपला आता परतून झाला। आणि आपण ही उकडलेली भाजी आहे ना ती सुद्धा याच्यामध्ये आता घालायची। भाजी घालूया आपण याच्यामध्ये, अशी भाजी सगळी घालून घ्यायची आपण आधी। भाजी तर आपली शिजलेली आहे पण मसाला त्याला छान लागला पाहिजे, असं पूर्ण मसाला सुद्धा भाजीला लागायला पाहिजे। जर तुम्हाला रस भाजी पाहिजे असेल तर थोडं पाणी सुद्धा टाकलं तरी चालेल, किंवा अशी सुकी पाहिजे तर सुकीच करायची। पण ही थोडी रस भाजी खूप छान लागते। जर तुम्हाला माझे रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर कमेंट करा। आणि पावसाळी भाज्या मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत, त्या तुम्ही नक्की एकदा बघा। खूप सगळ्या पावसाळ्या भाज्या टाकलेल्या आहेत मी, आणि मला नक्की लाईक शेअर कमेंट करा। आणि अशी आता भाजी मसाला बघा, भाजीला छान मसाला लागला ना, अशा प्रकारे चांगला मसाला लागला पाहिजे। तुम्हाला सुकी पाहिजे भाजी अशीच केली तरी सुद्धा छान लागते। आणि आपल्याला थोडा रस भाजी करायची, मी आता रस भाजी थोडी करते म्हणून अर्धा ग्लास पाणी गरम पाणी घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। अशा प्रकारे आपण आता अर्धा ग्लास पाणी घातलं आणि ते पुन्हा आता मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यावरती आपण थोडा वेळ 5 मिनिटं झाकण सुद्धा ठेवायचंय। हे थोडं खाज असे म्हणून त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 कोकम घातले। कोकम घाला किंवा चिंच घाला तरी चालेल। थोडं कोकम घातलं की भाजीची थोडी खाज असते, जास्त नसते, थोडीच असते। आणि अशा प्रकारे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकणावरती मी थोडं पाणी ठेवते आणि 5 मिनिटं आपण थोडं त्याला शिजून देऊया। भाजी तर शिजलेली आहे पण थोडी एक वाफ काढून घ्यायची। अशा प्रकारे आता बघा 5 मिनिटं झाली आणि झाकण थोडं बाजूला काढलं। बघा आता अशी छान अशी उकळी सुद्धा आली आहे भाजीला। पुन्हा आता आपण मिक्स करून घेऊया। ही भाजी तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती सोबत सुद्धा छान लागते। आणि याच्या सुका जवला घातलात ना तर अगदी खूपच छान लागते भाजी। आता पुन्हा एक कोथिंबीर घालूया आपण थोडीशी चवीनुसार। कोथिंबीर आधी घातली ना की ती शिजली जाते आणि मग त्याचा वास सुद्धा छान येतो। आणि पुन्हा 1-2 मिनिटासाठी आपण आता झाकण मारूया। आता 2 मिनिटं झाले आणि हे बघा भाजी आपली तयार झाली आहे। आता ही पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। याला कोकम सुद्धा छान लागलंय, थोडी आंबट तिखट अशी छान लागते ही भाजी। आता ही संपूर्ण आता आपण मिक्स करून घ्यायची।
तर ही भाजी तर आपली शिजलेलीच आहे, त्याला वेळ पण लागत नाही जास्त. आणि मी गॅस बंद करते. भाजी आपली तयार झाली आहे. तर मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते. अशा प्रकारे आता मी एका बाउलमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते. ही भाजी तुम्ही भाकरी सोबत किंवा चपाती किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागते. आणि ही हृदयाला सुद्धा खूप चांगली असते. मेंदूला सुद्धा आपल्या खूप भाजी चांगली असते. आयुर्वेदिक आहे ही भाजी आणि आरोग्यासाठी तर खूप फायदेशीरच आहे. आणि ही भाजी लहान मुलांना सुद्धा तुम्ही नक्की खाऊ घाला. खूप चांगली असते भाजी. पावसाळ्यात ही भाजी येते. त्यामुळे ही भाजी पावसाळ्यात तुम्ही एकदा करून बघा आणि खाऊन सुद्धा बघा. थँक्यू.